स्वागत आहे स्मार्ट व्हिजिटर मॅनेजमेंट सिस्टम SVMS अकोलामध्ये. ही प्रणाली काजल इनोव्हेशन अँड टेक्निकल सोल्युशन अकोला यांनी विकसित केली आहे. ही अत्याधुनिक प्रणाली भेट देणाऱ्यांचे व्यवस्थापन अधिक शिस्तबद्ध, सुरक्षित आणि डिजिटल बनवते. चला आपण या प्रणालीबद्दल अधिक सविस्तर माहिती घेऊया. भेट देणाऱ्यांची नोंदणी, व्हिजिटर रजिस्ट्रेशन किंवा अधिक औपचारिक आणि स्पष्ट रूपात भेटीकरूंची नोंदणी प्रक्रिया. व्हिजिटर नोंदणी प्रक्रियेत AI आधारित फेस रिकग्निशन आणि AI आधारित प्रोफाईल इमेज जनरेटरचा वापर केला जातो. याच्या मदतीने भेट देणाऱ्याची माहिती सहजपणे नोंदवता येते. गेटिंगमध्ये भेट देणाऱ्याचे नाव, फोन नंबर, ईमेल ID, ऐच्छिक पत्ता, तालुका आणि भेटीचा उद्देश नोंदवला जातो. सर्व माहिती पूर्ण केल्यानंतर ती प्रणालीमध्ये सुरक्षितपणे जतन केली जाते आणि नोंदणीची प्रक्रिया पूर्ण होते. यामुळे प्रणालीमध्ये प्रत्येक भेटीचा तपशील आणि उद्देश स्पष्टपणे सुरक्षित राहतो. पुन्हा भेट देणाऱ्या व्यक्तींची नोंदणी, रिकरंट व्हिजिटर रजिस्ट्रेशन. जर कोणताही भेटीकरू पुन्हा संस्थेत आला तर प्रणाली त्याचा चेहरा ओळखते आणि त्याची आधीची माहिती आपोआप प्राप्त करते. यानंतर त्या भेटीचा उद्देश विचारला जातो आणि नोंदवला जातो. पुढील प्रक्रिया आहे व्हिजिटर डॉक्युमेंट स्कॅनर. या टप्प्यात भेटीकरूने दिलेली कागदपत्रे स्कॅन केली जातात आणि संबंधित नोंदणीप्रमाणे प्रणालीमध्ये अपलोड केली जातात. ही प्रक्रिया सुरक्षित दस्तऐवज व्यवस्थापन सुनिश्चित करते आणि भविष्यातील संदर्भासाठी उपयुक्त ठरते. पुढील प्रक्रिया कार्यालयीन भेटीसाठी व्हिजिटर. या टप्प्यात भेट देणाऱ्याची चेहऱ्याच्या ओळखीवर फेस रेकग्निशन आधारित ओळख पटवली जाते. प्रवेशद्वारावर चेहरा स्कॅन केल्यानंतर संबंधित कार्यालयात भेटीसाठी त्याची उपस्थिती नोंदवली जाते. प्रणालीमध्ये त्या भेटीचा तपशील, हेतू आणि वेळ आपोआप अद्ययावत केला जातो. यानंतर भेटीची खात्री, एंट्री कन्फर्मेशन, व्हिजिटरला दिली जाते आणि तो कार्यालयीन परिसरात प्रवेश करू शकतो. ऑफिसमध्ये भेट देणाऱ्याची प्रक्रिया पुढीलप्रमाणे आहे. प्रत्येक भेटीकरूच्या क्वेरीचे प्रश्न नीट समजून घेतले जाते. त्यानंतर त्या क्वेरीच्या आधारावर योग्य कारवाई केली जाते. जर प्रश्न सोडवले गेले तर ॲप्लिकेशन पूर्ण झाल्याचे चिन्हांकित केले जाते. परंतु जर प्रश्न संबंधित विभागाकडे पाठवायला हवे असतील तर ते विभागाकडे हस्तांतरित केले जाते. त्यावर एक निरीक्षण, रिमार्क जोडले जाते ज्यात ॲप्लिकेशन अजून पेंडिंग असल्याचे स्पष्ट केले जाते. त्यामुळे संबंधित विभागाने कारवाई केली की ॲप्लिकेशन पूर्ण होईल आणि त्याचे स्टेटस अपडेट केले जाईल. ही प्रक्रिया सुनिश्चित करते की प्रत्येक भेटीकरूची क्वेरी सोडवली जाईल आणि त्यास योग्य विभागाकडून वेळेवर प्रतिसाद मिळेल. विभागीय कृती, डिपार्टमेंट ॲक्शन ही प्रणालीतील महत्त्वाची पायरी आहे. प्रत्येक संबंधित विभागास त्यांच्या ईमेल ID वापरून OTP आधारित प्रमाणीकरणाद्वारे लॉग इन करता येते. लॉग इन नंतर विभागाच्या डॅशबोर्डमध्ये भेट देणाऱ्यांची माहिती दिसते. ऑफिसमधून विभागाकडे फॉरवर्ड केलेले ॲप्लिकेशन्स हे विभाग डॅशबोर्डवर पाहू शकतात. प्रत्येक ॲप्लिकेशनमध्ये भेटीचा उद्देश, भेटीचा वेळ व संबंधित विचारलेला प्रश्न यांचा तपशील सविस्तरपणे पाहता येतो. विभाग त्या प्रश्नाचे निराकरण केल्यावर भेटीचा स्टेटस कंप्लीटेड असा चिन्हांकित करू शकतो. या क्रियेनंतर संपूर्ण ॲप्लिकेशनचे स्टेटस कंप्लीटेड असे अद्ययावत होते. असे होताच भेट देणाऱ्या व्यक्तीस त्याच्या अर्जाच्या पूर्ण स्थितीबद्दल संदेश प्राप्त होतो. या प्रकारे विभागीय कृतीमुळे प्रणालीत पारदर्शकता आणि कार्यक्षमता राखली जाते. भेट देणारे व्यक्ती त्यांच्या ॲप्लिकेशन स्टेटस सहजपणे तपासू शकतात. यासाठी व्हिजिटर ॲप्लिकेशन स्टेटस चेकर प्रणाली उपलब्ध आहे. यामध्ये भेटीकरू त्यांच्या व्हिजिटर ID वापरून प्रवेश करू शकतात. प्रवेशासाठी चेहऱ्याच्या ओळखीद्वारे फेस रेकग्निशन किंवा मोबाईल क्रमांकावर आधारित OTP पडताळणीचा पर्याय दिला जातो. ही ओळख पडताळणी पूर्ण झाल्यानंतर भेटीचा अर्ज कुठल्या टप्प्यावर आहे हे तपशिलात पाहता येते. अर्ज प्रलंबित आहे की पूर्ण झाला आहे, संबंधित विभागात आहे की त्यावर कारवाई झाली आहे, हे सर्व माहिती एकाच स्क्रीनवर दाखवली जाते. ही प्रक्रिया संपूर्णपणे सुरक्षित असून प्रत्येक भेटीकरूला त्याच्या अर्जाविषयी पारदर्शक माहिती देण्यासाठी डिझाईन केली गेली आहे.